आज आपण ज्वारी आणि मेथी यांच्या मुठिया बनवणार आहोत. कमी तेलात तिळाच्या खमंग फोडणीसह ज्वारीच्या या मुठिया एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल पहा. इतक्या ह्या हेल्दी आहेत, पचायला हलक्या आहेत, तोंडाला चव नसेल तर तुम्हाला चव आणून देणाऱ्या आहेत. मूळ म्हणजे वजन कमी करणाऱ्या आहेत. तुम्ही जशा खाल त्या पद्धतीने तुम्हाला इथं त्याचा उपयोग करून घेता येईल पहा. जास्त करून ह्या फ्राय करायच्या आहेत किंवा तुम्ही वाफवलेल्या जरी खाल्ल्या तरी तुम्हाला वजनासाठी त्याचा फायदा होणार आहे पहा. अशा ह्या हेल्दी अशा मुठिया आज आपण इथं बनवत आहोत. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. ह्या ज्या मुठ्या आहे ह्या अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत. घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला बनवता येतील अशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत. अतिशय सोप्या. आता ही जी वाटी आहे लाल रंगाची अशा 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ इथं घेतलेलं आहे पहा. साधं एकदम दळून आणलेलं आपलं नेहमीचं 2 वाट्या. 2 वाट्या जर पीठ असेल तर अर्धी वाटी आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. घरी दळून आणलेलं आहे हे पण. त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. लाल तिखट टाकलेलं आहे थोडं. नंतर इथं हिंग टाकून घेतलाय पहा. नंतर इथं हळद टाकून घेतलेली आहे. नंतर हे आलं, लसूण आणि हिरवी मिरची 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आणि लसूण भरपूर घेतलाय. असं भरडसर कुटलंय पहा मी त्या खलबत्त्यामध्ये ते. मिक्सरला नाही लावलेलं. आपल्याला बारीक नाही करायचंय पहा. ही जिरा पावडर आहे पहा. तुम्ही अख्खे जिरे पण असे ठोकून टाकू शकता. नंतर ही धना पावडर आहे. नंतर ही कोथिंबीर टाकलेली पहा भरपूर सारी आपण इथं. आणि ही मेथी निवडून चांगली धुवून चांगली बारीक कापून घेतलेली आहे पहा. मीठ पण ह्या स्टेजला आपण इथं टाकून घेतलेलं आहे. थोडंसं आपण इथं तेल जे आहे ते 1-2 चमचे छोटंसं टाकणार आहे पहा एकदम. तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही दही टाका. माझ्याकडे काही दही नव्हतं त्याच्यामुळे मी टाकलं नाही त्याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकायचा आहे, पण अजून थोडंसं ओलं केल्यानंतर आपण तो टाकू. कोरड्या पिठामध्ये नको टाकायला. पाणी एकदम नाही टाकायचं पहा. थोडं-थोडं पाणी टाकायचं म्हणजे गुठळ्या पण होत नाही आणि पीठ चांगलं भिजतं पहा. सगळीकडे सारखं भिजलं जातं मग. आणि अंदाज नाही आला तर खूप पातळ होऊन बसेल मग ते. आता बहुतेक पीठ थोडंसं ओलं झालेलं आहे. पण हे स्टेजला तर इथं थोडासा सोडा टाकूयात पहा. 1 चिमूटभर टाकायचा आहे थोडासा आपला. थोडासा टाकून घेतलाय. आता आपल्याला पाण्याने चांगलं मळायचंय पहा ते. अशा पद्धतीने फार कडक नाही करायचं पहा ते पीठ असं थोडं ढिल्लं ठेवायचंय. जर फुगायला थोडासा वाव मिळाला पाहिजे. तुम्ही जर खूप घट्ट केलं तर ते खूप कडक होऊन बसेल मग. म्हणून असं थोडं सैलसरच हे करायचंय. आता एका ताटाला थोडंसं तेल लावलंय. नाही लावलं तरी पण निघतात त्या. पण मी घेतलंय थोडंसं लावून. त्या मुठिया बनवायला आपल्याला. पलीकडे मी कढई पण ठेवलेली पहा. पाणी उकळत ठेवलेलं आहे. कारण आता जेव्हा सोडा टाकतो ना आपण तेव्हा पाणी उकळत बसेपर्यंत थांबायचं नाही पहा आपण. पाण्याची सोय अगोदरच उकळून ठेवायचं आहे. आता या मुठिया आपण बनवलेल्या आहेत पहा इथं. अशा त्या आणि 2 मुठी याच्यामध्ये इथं अंतर ठेवायचंय पहा. म्हणजे त्या फुगतात मग त्याला जागा लागते. अशा पद्धतीने हे थोडं-थोडं अंतर इथं ठेवायचंय. म्हणजे फुगायला जागा पाहिजे पहा त्याला. असं करायचं इथं. आता हे अंतर तुम्हाला उकडल्यावर कमी झालेलं दिसणार आहे. थोडंसं अंतर पाहिजे. आता आपण कढईत पाणी उकळायला ठेवलेलं आहे पहा. कारण मग सोडा टाकल्यानंतर फार वेळ उकळेपर्यंत बसायचं नाहीये. ती प्रोसिजर पटकन झाली तरच ते व्यवस्थित शिजतात. उकळी आलेली आहे त्याला.
आता त्याच्यात ठेवून देऊ आपण, झाकण ठेवून देऊ त्याच्यावर. हे साधारण एक 25 ते 20 मिनिटं चांगलं शिजवायचंय पहा त्याला. वाफेवरती वाफ येईल त्याला. झाकण ठेवून देऊ आपण त्याच्यावर. ठेवलंय पहा आता. तर 20-25 मिनिटं झालेत पहा. चांगल्या उरल्यात पहा त्या वड्या हे मुठिया चांगले झालेत आपले म्हणजे व्यवस्थित झालेत एकदम. इकडचे कडेचा तर मुठिया उरलाय पहा असा म्हणजे छान झालेत. स्पॉन्जी होतात पहा, फार छान होतात. आणि वजन कमी ज्यांना करायचं आहे त्यांनी तर अवश्य वापरावे. पोटही भरतं आणि वजन तेलकट नाहीत अजिबात. तुम्ही अशा उकडलेल्या खाल्ल्या तरी पण चालण्यासारखं आहे. थंड झाल्यानंतर आपण ते कापून घेणार आहेत आता. थंड होऊ दे. चांगले उकडले तर आपल्या हाताला काही चिकटत नाही पहा. कोरड्या एकदम कोरड्या झाल्यात. आता आपण ते मुठ्यांचे असे एक मी ठेवलंय पहा तसंच. 3च याचे केले एवढे नंतर एक कापणार आहे मी. असे कापून घ्यायचे तुम्हाला जसे जाड पाहिजे तसे. सगळे व्यवस्थितशीर कापून झालेत आपले आता घेऊ आपण. अशाच बाकीच्या पण वड्या इथं कापून घ्यायच्या आहेत. सगळ्या वड्या कापून झाल्यात. तुम्ही ह्या स्टेजला अशा सुद्धा खाऊ शकता. पण आपण त्याला थोडासा तिळाचा तडका देणार आहोत. अगदी थोडंसं तेल टाकणार आहेत पहा आपण. कारण मुलं वगैरे जर असतील तर ते काही तसे खाणार नाहीत. असे जरा चवीने खातील ते. पण ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी मात्र तसे खातात. जिरे, मोहरी टाकली पहा तसेच खाल्ले तरी चालतील. आणि खूप हेल्दी आहेत पहा, पचायला हलके एकदम. आणि याच्यामुळं मेथीमुळं खूप त्याला छान चव येते. तुम्ही त्याच्यामध्ये दुधी भोपळा वगैरे पण टाकू शकता. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते. आता जिरे, मोहरी आपण इथं टाकून घेतली पहा आणि ती सगळीकडे पसरवतोय आपण आता. पॅन असा खूप गरम नाही करायचा पहा असा. मध्यम आचेवरच तो ठेवायचा आहे. नाहीतर आपण जे तीळ टाकलेले आहे ते त्याच्यात करपून जातील मग. खूप असं फास्ट वगैरे नाही करायचा जरा. आता तीळ पहा तड-तड करायला लागलेत. तो पॅन थोडा उथळ आहे आमचा म्हणून मी सगळीकडे फिरवून घेते त्याला आणि याच्यावरती ते आपल्याला आता मुठिया ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे ते तीळ आहेत त्याला ते चांगले चिकटतात पहा आणि चवदार लागतात एकदम. कढीपत्ता पण टाकणार आहे मी, वरतून टाकणार आहे आता. असे हे सगळे टाकून घ्यायचे आणि नंतर थोड्या वेळाने ते पलटी मारून घ्यायचे. आता त्याच्यावर आपण कढीपत्त्याची फोडणी देऊ याला एकदा. म्हणजे चांगलं दिसेल वरून तो आणि चवीला पण छान लागतो मग. असे पलटी मारून घ्यायचे ते. हाताने पण येतात हाताने पण येतात पलटी मारता. सगळ्या याला तेल चिकटलेत पण आता हे वरून आपण याची फोडणी देऊ त्याला. अतिशय स्वादिष्ट लागतात पहा आणि खुसखुशीत झालेत एकदम असे. खमंगपणा आलाय फोडणीमुळे त्याला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. गार्निशसाठी वरून आता आपण कोथिंबीर टाकली. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हे नाश्त्याला तसे खाऊ शकता, एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा दुपारी चहासोबतही खाऊ शकता पहा. टिफिनला डब्याला पण देऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल खायला त्या पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता. तसे सुद्धा हे खूप छान लागतात. आता कसे खुसखुशीत झालेत बघा मध्ये एकदा.
एकदम स्पॉन्जी झालेत पहा. तुम्ही याच्यामध्ये जर तिखट पाहिजे असेल तुम्हाला